वनावी तालुका खानापूर येथील श्री रेवणसिद्ध मंदिरात अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नानीज धाम महाराष्ट्र यांच्या आशीर्वादाने पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। श्रावण महिन्याचे औचित्य साधून सांगली जिल्हा सेवा समितीच्या वतीने जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या सिद्ध लेखणीतून साकार झालेल्या श्री लीलामृत ग्रंथाचा एक दिवसीय पारायण सोहळा श्री रेवणसिद्ध मंदिर आवारात संपन्न झाला। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज व श्री रेवणसिद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन उत्तम पाटील व रेवणसिद्ध देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी गुरव यांच्या हस्ते करण्यात आलं। सकाळी 9:30 वाजता पारायण सोहळा सुरुवात झाली। 21 अध्यायाच्या पारायणाची 4 वाजता सांगता झाली। सुमारे 7 तास भक्तगण पारायण सोहळ्यात व लीलामृत ग्रंथाचं वाचन करण्यात तल्लीन झाले होते। आरतीनंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। पारायण सोहळ्यास संप्रदायाचे जिल्हा निरीक्षक लांडे मामा, जिल्हा सेवा अध्यक्ष संजय थोरात, महिला जिल्हाध्यक्ष, तालुका सेवा अध्यक्ष अर्जुन पवार, कार्यवाहक ॲडव्होकेट बापूसाहेब पाटील आदी पदाधिकारी व सुमारे 500 भक्त भाविक शिष्यगण उपस्थित होते। अतिशय भक्तिमय वातावरणात हा पारायण सोहळा संपन्न झाला। नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी व भक्ती मार्गाकडे लोक वळावेत, संप्रदायाचा विस्तार वाढावा यासाठी या पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं, असं संयोजकांकडून सांगण्यात येतं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।